त्यासाठी एक बेसिक मॅच्युरिटी लागते. त्याशिवाय काय दुसरा पर्याय नाही. डोक्यात एकच होतं की आपल्याला जास्त अटेम्प्ट काय द्यायचे नाहीयेत, आपले एफर्ट्स कमी नाही पडले पाहिजे. घरच्यांसोबत जास्त मला प्रेरणा मिळाली. परिस्थिती नसताना पण एवढ्या चांगल्या शाळेतनं शिक्षण, असं वाटतं की जेवढं आपण कष्ट केले त्या गोष्टीबद्दल ते फळायला आलेत. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, अतिशय वेगळ्या मुलाखतीच्या या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ बघायला खूप आनंद वाटेल आणि माझी एक अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊन हा व्हिडिओ बघा. याचं कारण आहे की तुमच्या मुलांना याच्यातून प्रेरणा नक्की मिळेल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सुद्धा याच्यातून बरंच काही शिकायला मिळेल की म्हणजे एक कुटुंब म्हणून आपण सपोर्ट सिस्टीम जे आपल्या मुलांना हवी असते ना, ती काय असते नेमकी, अभ्यास करायचं म्हणजे नेमकं काय असतं, करिअर म्हणजे काय असतं, आणि अर्ली स्टेज म्हणजे वयाच्या 21-22व्या वर्षीच आपण यश कसं मिळवू शकतो आणि आपलं पूर्ण आयुष्य कसं बदलवू शकतो, हे सगळं या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, विषयाकडे येतो. शिवांश जागडे हा पुण्याचा मुलगा आहे. पानशेतच्या जवळ एक रुळे म्हणून गाव आहे, हे त्याचं गाव आहे, पण पुण्यामध्ये तो वडगाव दाहेरीमध्ये, वडगाव बुद्रुकमध्ये तो सेटल आहे. आणि इथं त्याचे आई वडील आहेत. आई वडील म्हणजे घरची पार्श्वभूमी काही फार तगडी अशातला भाग नाही. आई त्याची शिवणकाम करते, वडील छोटा मोठा व्यवसाय करतात आणि असं एक साधं कुटुंब, मराठमोळं कुटुंब. आणि वयाच्या 22व्या वर्षी IAS होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. वयाचं 22व्या वर्षी आणि पहिलाच अटेम्प्ट म्हणजे लक्षात घ्या, अनेक आपण आपल्या आजूबाजूचे लोक बघतो, किती अभ्यास करतात, किती वर्ष अभ्यास करतात. लाखो मुलं या परीक्षेला बसतात, UPSCला देशभरातून, आणि सगळं टॅलेंट तिथं आपलं टॅलेंट आजमावत असतो. त्याच्यामध्ये पास होणं, रँक मध्ये 26वा येणं आणि वयाच्या 22व्या वर्षी पहिलाच अटेम्प्ट, म्हणजे या सगळ्या मुलाखतीमधून मला खरं तर याच्या मागची जी बाजू आहे ना, ती समजून घ्यायची आहे. जिद्द, चिकाटी, या सगळ्या गोष्टी बोलत असतात लोक, आपल्याला त्याच्या पाठीमागच्या गोष्टी समजून घ्यायच्यात, ज्या गोष्टी तुमच्या मुलांना, तुम्हाला उपयोगी पडतील. मी शिवांशचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आणि शिवांश, पहिल्यांदाच म्हणजे सुरुवातीलाच कदाचित ह्या बोलण्याच्या ओघामध्ये किंवा तुझं हे सगळं ऐकण्याच्या ओघामध्ये तुझं अभिनंदन करणं राहून जाईल. तर मनापासून तुझं अभिनंदन आहे. अगदी तमाम महाराष्ट्रीयांच्या वतीनं तुझं अभिनंदन. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी IAS होणं, जी भारतामध्ये टॉप रँक समजली जाते प्रशासनामध्ये, आणि आपण तिथं सिलेक्ट झालोय हे ज्यावेळेस तुला कळालं, तर काय भावना होती तुझ्या मनामध्ये? म्हणजे जेव्हा रिझल्ट लागतो, कारण की फिक्स होतं की 22 एप्रिलला असा रिझल्ट लागणार आहे, आणि त्याच्या आधी म्हणजे कुणाला सर्टन नसते. UPSC परीक्षा एवढी सर्टन असते की आपला पेपर किती चांगला गेला, पण त्याच्यामध्ये फॅक्टर्स खूप असतात. आता जर आपण मेन्स बघितलं, 7 पेपर असतात, परत इंटरव्ह्यू एक 8वी गोष्ट. मग एकीकडे जरी 5-10 मार्काचा फरक आला, मग नंतर ते खूप इम्पॅक्ट करतं आपल्या रिझल्टवरती, आपल्या स्कोरवरती आणि आपल्या ह्याच्यावरती. तर ते खूपच अनसर्टन होतं. मग रिझल्टच्या आधी मला पण नव्हतं माहित की माझं होणार आहे का नाही, पण नंतर जेव्हा रिझल्ट लागला आणि जेव्हा मी बघितलं की माझा ऑल इंडिया रँक असा 26 आलाय, तर मग पहिलं तर असं वाटतं की जेवढं आपण कष्ट केले त्या गोष्टीबद्दल ते फळायला आलेत. म्हणजे तेवढं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपण, म्हणजे ती एक नक्कीच चांगली फिलिंग असते की आपण ज्या गोष्टीसाठी एवढ्या अभ्यासाने मेहनत करतोय आणि जेव्हा ती गोष्ट अशी सार्थकीला येते, मग तेव्हा खूपच भारी वाटतं. आणि मग नंतर मी वरती मग एकटा बघितलं रिझल्ट आणि नंतर घरच्यांना सांगितलं. मग घरच्यांनाही खूप आनंद झाला आणि मग सगळे आसपास जेवढे नातेवाईक होते आणि जेवढे ओळखीचे, मग ते सगळे आले आणि त्या दिवशी आम्ही मिरवणूक वगैरे काढली आणि मग नक्की मग खूपच एक शांत आणि खूपच सॅटिस्फाईंग, आकाश ठेंगणं झाल्यासारखं झालं. हा, मग खूपच साहजिक आहे. इतक्या मोठ्या लेवलचं यश मिळणं ही गोष्ट निश्चितपणे अभिमानाची. म्हणजे मला खरं जाणून घ्यायचं, म्हणजे 22वं वर्ष आहे तुझं, तू 21व्या वर्षी UPSCची परीक्षा दिली, हे तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. पण
अनेक लोक म्हणजे आता युपीएससी काही करणारे हम्म. कमी लोक नाही आहेत, हम्म. लाखोच्या संख्येनं परीक्षा देतात. हम्म. ही परीक्षा देताना 5 वर्ष, 7 वर्ष, 3-4 वर्ष, हम्म. मिनिमम 3-4 हम्म. वर्ष, एखाद दुसरा अटेम्प्ट हम्म. होणं, तिसऱ्या अटेम्प्टला यश येणं, हम्म. हे आपण बघतो सहसा. बरोबर. हम्म. तुझा पहिलाच अटेम्प्ट, हम्म. वय 22 आहे, 21व्या वर्षी तू परीक्षा देतो. हम्म. म्हणजे मला याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की मला जे समजतंय हम्म. या सगळ्या घटनांमधून, ते असं समजतं की तुझं परफेक्शन असावं बरोबर. अभ्यासाचं. बरोबर. त्याच्याशिवाय पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळू शकत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, एवढ्या कमी वयात आपल्याला ती परीक्षा समजणं बरोबर. आणि मुलाखतीपर्यंत क्रॅक करत जाणं, आणि नुसताच म्हणजे 700-800वा नंबर नाही आहे, तर तुम्ही 26वा रँक मिळवलाय भारतामध्ये. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी बघताना मला हे जाणून घ्यायचं की हे परफेक्शन नेमकं काय होतं, म्हणजे अभ्यास कसा परफेक्ट केला, बरोबर. त्याचं नियोजन कसं. मग ते 12वी नंतर मी निर्णय घेतला की आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्यायची आहे. आणि 12वीच्या आधी मी युपीएससी एनडीची एक्झाम दिलेली आहे. मग त्यात पण एक जनरल नॉलेजचा भाग असतो. मग तिथनं बेस तर क्लिअर होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी बाबतीत की जे बेसिक असतं की आमदार खासदार मधला फरक काय आहे, एमपी काय असतात, एमएलए काय असतात, आपली डेमोक्रेसी कशी चालते, हिस्ट्री, जिओग्राफी, सगळ्याचं बेसिक तिथनं होतं. 12वी नंतर असा निर्णय घेतला की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस करायचे. मग डोक्यात एकच होतं की आपल्याला जास्त अटेम्प्ट काय द्यायचे नाहीयेत. ग्रॅज्युएशन नंतरचा पहिला अटेम्प्ट आपल्याला द्यायचं, कारण की मी ग्रॅज्युएशनचा विषय पण मी ह्याच्या हेतून घेतलं होतं की मला युपीएससी सिव्हिल सर्व्हिस करायचंय. मग जसं की बीएससी 3 वर्षात होतं, मग मी बीएससी मॅथ्स केलं आणि युपीएससीचा ऑप्शनल विषय पण मी मॅथ्सच घेतला, कारण की मॅथ्समध्ये खूप कम्फर्ट होतं मला आणि मला ते खूप चांगल्यापणे जमत पण होतं. आणि मग परीक्षेच्या आधी माझं एकच होतं की आपल्याला परीक्षेचं नेचर माहिती असायला पाहिजे. आता युपीएससी परीक्षा खूप अशी ज्ञानाची परीक्षा नाहीये, म्हणजे ज्ञान तर लागतंच, पण अशी कम्प्लीट ज्ञानाची परीक्षा नाहीये. तुम्ही जितकं जास्त ज्ञान प्राप्त करता, तुम्हाला कोणाचा अवॉर्ड किंवा मेडल देणार नाहीये. आपल्याला जाऊन तो पेपर द्यायचा, पेपर क्वालिफाय करायचा. माझा अभ्यास करताना एवढंच डोक्यात होतं की आपल्याला त्या पेपरच्याच हिशोबाने अभ्यास करायचा, जास्त नाही कमी नाही. मग तेवढं मग ते एक्झामचं नेचर ओळखणे, की मग ते हेच सगळं म्हणजे सुरुवात करताना मी भरपूर सारे टॉपर टॉक्स जे असतात, म्हणजे टॉपर क्वालिफाय होऊन जे टॉक देतात की आपल्याला कसा अभ्यास करायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, भरपूर सगळे टॉपर टॉक्स वाचून, प्रत्येक सगळ्यांचे ब्लॉग वाचून, मग स्वतःचं एक हे केलं की आपल्याला कसं अप्रोच करायला पाहिजे या परीक्षेला आणि कुठल्या गोष्टीत काय काय वापरायचं, म्हणजे कुठल्या सोर्सेस वापरायचे, कसा अभ्यास करायचा, कसं रिवाईज करायचं. मग ते सगळं स्वतः ठरवून, आणि माझ्यावर एक मित्र पण प्रिपेअर करतो. आम्ही दोघांनी स्ट्रॅटर्जी ठरवून की नाही का कुठल्या विषयासाठी काय अभ्यास करायचा. मग अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला किती अभ्यास करायचा एवढं डोक्यात होतं. मग किती अभ्यास एकदा ठरवलं की मग ते तोच अभ्यास करायचा, मग रिवाईज करायचं. मग तसं थोडं एक स्ट्रॅटर्जिकली प्लॅन करून, आणि खूपच स्ट्रिक्ट प्लॅनिंग आणि तो डिसिप्लिन एक लागतो की आपण जर एक गोष्ट ठरवली करायची तर ती, मग आता समजा आठवड्यात मला माहिती होतं की मी शुक्रवारी 4 वाजता कशाचा अभ्यास करणार आहे. मग ते जनरली 80-90% सक्सेस होतं. पण ते प्लॅनिंग आणि स्ट्रॅटर्जिकली केलं तर मग कॉस्ट, कारण की सगळ्यांना 24 तासच मिळतात, कुणाला त्याच्यावर जास्त मिळत नाही. मग आपल्याला त्याच 24 तासात एकदम प्रोडक्टिव्ह असून आणि बरोबर एक्झामच्या हिशोबाने अभ्यास केला तर मग ते सोपं होऊन जातं खूप. मी आता हे टॉपरचे तू इंटरव्ह्यूज बघितले, त्यांचे कॉलम वाचले, बरोबर. हे सगळं सेल्फ अनालिसिस होतं का कुणाचं गायडन्स पण होतं याच्यात? कारण की सेल्फ अनालिसिस होतं, कारण की आता जर आपण YouTube वरती बघितलं तर खूप चांगल्या गोष्टी पण घेण्यासाठी आणि खूप वाईट गोष्टी पण घेण्यासाठी. मला तेच वाटतं फ्रीली अवेलेबल आहे सगळे. जर इंटरनेट जर आपण बघितलं तर तुम्हाला काही कुठल्याही बाबतीत नॉलेज हवं असेल तर तिथं फ्रीली अवेलेबल आहे. मग ते मोस्टली सेल्फ अनालिसिस होतं ते, कारण की जर तुम्ही सर्च केलं युपीएससी इंटरव्ह्यू टॉपर तर तुम्हाला 1000 टॉपरच्या गोष्टी सापडतील. पण तेच आपण त्यातून किती घेतो आणि आपल्यासाठी माझ्यासाठी बरोबर काय होतं, कारण की प्रत्येक टॉपर वेगवेगळी गोष्ट सांगतो. आता जर तुम्ही युपीएससी मार्केटमध्ये जर गेला तर 100 जण तुम्हाला 100 गोष्टी सांगतात की हे वाच नको, हे नको वाचू, ह्याच्यात काय नाही, हे वाच. स्वतःसाठी ठरवणं की माझ्यासाठी काय फायद्याचं आहे. रीड बिटवीन द लाईन्स. रीडिंग बिटवीन द लाईन्स आणि स्वतः हे करणं की बाबा माझे केपेबिलिटी, माझ्या मला स्ट्रेंथ, काय लागू होतं याच्यात? मला काय लागू, स्वतःचा स्ट्रेंथ्स आणि विकनेस आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि स्वतः सेल्फ अवेअरनेसच्या नंतर मग ते सेल्फ अनालिसिस ही मार्केटिंग मधली थिअरी आहे, त्यात ती इथं लागू केली. सिमिलर नाही, असं नाही की ते टेबल वगैरे बनवला, पण ते स्वतः माहिती होतं की काय ते लागतं आपल्याला, स्ट्रेंथ विकनेस काय, आणि त्याच्या हिशोबाने मग मला मी काय करायला पाहिजे ते ठरवलं असं. आता ह्या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट समजली की स्ट्रॅटेजी बनवणं. बरोबर. पण स्ट्रॅटेजी सगळेच बनवतात, कुणाची स्ट्रॅटेजी नसते अशातला भाग नाही. बरोबर. तू एक छान गोष्ट सांगितली की 24 तासच आहेत सगळ्यांना. बरोबर. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 1 तासही कुणाला. पण ही स्ट्रॅटेजी बनवताना काय गोष्ट लक्षात ठेवली,
बऱ्याचदा यशस्वी लोकांकडे हम्म. ज्यावेळेस सगळेजण त्यांना ऐकतात हम्म. ते म्हणतात जिद्द पाहिजे, बरोबर चिकाटी पाहिजे, बरोबर सातत्य पाहिजे. बरोबर हे सगळं खरं आहे. बरोबर. हे मिळतं कुठं? मी तर ते असं आहे की ते नॅचरली आतनं यायला पाहिजे. असं कोणी तुम्हाला असं बाहेरनं एक्सटर्नली ते तुम्हाला इम्पोज नाही करू शकत कोण तुमच्यावर, की बाबा तू 24 तास अभ्यास कर किंवा जिद्द असेल तुला मी चिकाटी देतो, जिद्द देतो. जोपर्यंत स्वतःहून आतनं नाही येत आणि ते स्वतःचे एक्सपिरियन्स असतात आपले इंडिव्हिज्युअल. स्वतः जर आपण लर्न करून किंवा ते स्वतः अनुभवून स्वतः ते स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब जोपर्यंत नाही आले तोपर्यंत किती तुम्ही बाहेरनं फोर्स करा ते आतनं येऊ नाही शकत. ते स्वतःला पाहिजे ती. हा मग आतनं ते पाहिजेच. पण कारण हे कसं म्हणजे आता हे सगळं बोलण्याच्या गोष्टी म्हणून मला ते समजून घ्यायचं हा आणि जास्त का समजून घ्यायचं की इतक्या अर्ली स्टेजला हे यश मिळालं. बरोबर हे सहज यश नाहीये, हे काही हम्म. म्हणजे असं फ्लुक नाहीये बरोबर किंवा गुडलक नाहीये. बरोबर त्याच्या पाठीमागे स्ट्रॅटेजी आहे, त्याच्या पाठीमागे हम्म. कष्ट आहेत, त्याच्या पाठीमागे जिद्द आहे, बरोबर. मेहनत आहे, कष्ट आहे, सातत्य आहे. बरोबर. बरोबर 24 तासातला बरोबर हम्म. डेडिकेटेड एक वेळ आहे. हम्म. हेच नेमकं समजून घ्यायचं की मुलांनी चुकतंय कुठं म्हणून नेमकं इतरांचं. चुकतं सर मग तर जसं इतरांचं जर आपण बघितलं मग कारण की प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल केपेबिलिटी कधी काय काय चुका करतात, कधी कधी चुकीचा गायडन्स मिळतो, कधी कधी आपण कधी डिसिप्लिन नसतो. मग कधी कधी जर आपण ठरवलं की अभ्यास करायचा पण तो होत नाही किंवा बाकी सगळे डिस्ट्रॅक्शन असतात. मग त्याची एकच गोष्ट नाही स्पेसिफिक, फोकस पाहिजे. प्रत्येक बाबतीत वेगवेगळ्या गोष्टींमुळे ते चुकू शकतात. तू कसं करत गेला? कारण तुलाही वाटलं असेल चित्रपट बघावा, सिंहगडला जावं फिरायला. माझं कसं होतं सर की मला एवढं ठरवलेलं की ही लाईफस्टाईल जर आपण युपीएससी ऍस्पिरंटची समजा एक साधारण लाईफस्टाईल बघितली, मग सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, अभ्यास करायचा, मग जेवण करायचं, मग अभ्यास करायचा, मग रात्री जेवायचं, मग अभ्यास करायचा, मग काय दुसरं काय व्यतिरिक्त करायला नाही. लाईफस्टाईल खूप खराब आहे. मला प्रत्येक गोष्ट मी जायचो खूप बळबळ जायचो, म्हणजे असं नाही की मला खूप आवडायचं युपीएससीचा अभ्यास करायला. निश्चित आहे की मी असं ऑब्विस आहे की ती पहिली गोष्ट वाचताना चांगलं वाटतं. मग युपीएससी अभ्यास, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी पहिल्यांदा वाचताना ते खूप भारी वाटते की अच्छा अच्छा असं असं करते. पण तीच गोष्ट चौथ्यांदा पाचव्यांदा वाचणं ते खूपच जीवावर येत आणि खूप असं कंटाळा देणारा प्रकार आहे. मग तो डिसिप्लिन होतं की आपल्याला ही गोष्ट एकदाच जेवढ्या लवकर आपण ह्याच्या बाहेर पडतो तेवढं पडायचंय. मग न आवडताना पण तिथं जाऊन असं ते बैलासारखं तिथं जाऊन तिथं जे काही काम असेल ते करायचं. आणि मग ते डोळे माझं एवढंच होतं की जास्त या गोष्टीचा विचार नाही करायचा, गपचूप डोकं खाली घालून अभ्यास करायचा, कारण की ह्याच्या लवकर आपल्याला बाहेर पडायचंय. आणि मला ती लाईफस्टाईलच आवडत नव्हती थोडक्यात. मला ते असं ते खूपच ते असं मी रिपल्स व्हायचं त्याशी की नाही का हे आपल्याला नकोय, हे मला जास्त वेळ करायचं नाही 4-5 वर्ष. जे करायचं ते आत्ताच ते कर. आत्ताच एकदा आत जायचं एका झटक्यात मग ते करायचं असं माझ्या डोक्यात होतं. मग जेवढं माझ्याकडनं मी एवढं होतं की आपले एफर्ट्स कमी नाही पडले पाहिजे एवढं मला वाटायचं. मग कारण की मला असं वाटतं थोडं आता जी आपली स्थिती आहे, मग एक मी इंटरव्ह्यू बघितला, एक जम्मू काश्मीरचा मुलगा होता, त्याने एक नीटची परीक्षा दिलेली. मग ते एकदम ते अत्यंत अशा खराब परिस्थिती, कठीण परिस्थितीमधनं तो आला. म्हणजे तो दिवसा रात्री 3 तास झोपायचा, मजुरीची कामं करायचा. आणि तरी तो म्हणजे सकाळी 3 ते 6 उठून मग रात्री अख्खा दिवसभर 12 तास अभ्यास करून परत रात्री घरून 3 तास अभ्यास करायचा. आपली तर स्थिती तशी नव्हती. पण नाही, त्याच्यातून प्रेरणा मिळाली. मग जर तो त्या एवढ्या कठीण परिस्थितीत जर तो एवढा अभ्यास करतोय, मग आपण थोडी चांगली परिस्थिती आहे, मग आपण का नाही तेवढं करत? मग मला काय थांबवतंय ते करण्यापासून? म्हणजे मी स्वतःला असं विचारलं की मला अशा कुठलीच गोष्ट नाही जी मला थांबवतीये. वडिलांचा सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता, फायनान्शियली स्टेबल होतं. मग सगळं सपोर्टिंग एन्व्हायरमेंट असताना पण मी का नाही तेवढं करत? बरोबर. मग मला ते काही कारणच नव्हतं की तुम्ही म्हणताय की तू काय केलं? कधी कधी थोडस डिस्ट्रॅक्शन होत हो, असेल, बरोबर. लो फील होत असेल, हा त्यावेळेस काय करायचं तू? पुन्हा बॅक टू हा बरोबर. रुटीन येण्यासाठी. बरोबर. रुटीन म्हणजे तुझा युपीएससीचा अभ्यास, त्याला कसं तू करायचं? डिस्ट्रॅक्शन होतच सर. मग कधी कधी तेच म्हणतो खूप बोरिंग आणि खूप असं मोनोटोनस आहे. मग तेव्हा जर एक म्हणजे 10 दिवसातनं एकदा असंच किंवा 7-8 दिवसातनं एकदा असं मी ब्रेक घ्यायचो. मग त्या दिवशी मी काहीच नाही अभ्यास करणार असं व्हायचं. असं होतं म्हणजे असं नाही की 1.5 वर्ष अभ्यास केला मी 365 दिवस अभ्यासच करत होतो. असं नाही. मी कधी घरच्यांसोबत कुठं कार्यक्रम असला तेव्हा तिथे जायचं. मग तेव्हा थोडा ब्रेक तर हवाच. आपल्या ब्रेनला तेवढं ते रेस्टवरच चालतं. मग रेस्ट पाहिजे, मगच आपण तेवढं प्रोडक्टिव्ह असू शकतो. तर रेस्ट तर घ्यायची प्रॉपर. खेळायचा, गाणे ऐकायचा, येस. फिरायला जायचं, काय करायचं? मी सकाळी जिमला जायचो. बरं. मग दररोज सकाळी जिम कंटिन्यू होतो. 1.5 वर्ष सकाळी जिमला जायचो, तेवढं कंटिन्यू होतं. आणि आठवड्यातनं एकदा कधी फुटबॉल आवडतं मला. आठवड्यातनं कधी मित्रांसोबत आठवड्यातनं एकदा फुटबॉल खेळायचं. असं बरेचसे अधूनमधून गाणी ऐकायची. मग तेवढं तात्पुरतं तेवढं त्यासाठी तेवढं असं ब्रेक म्हणून तेवढं व्हायचं. मगाशी तू बोलता म्हणाला की म्हणजे घरच्यांची बरोबर. घरच्यांचा सपोर्ट होता, बरोबर. स्टॅबिलिटी होती. बरोबर. आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे कुठलंही यश मिळवताना आपल्याला बॅकअप कसा आहे, आपली सपोर्ट सिस्टीम काय, बरोबर.
बरोबर. ही सपोर्ट सिस्टीम फार महत्वाची. तुझी सपोर्ट सिस्टीम नेमकी कशी होती? म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हम्म. घरातल्याच विषयी आपण बरोबर. बोलू. हो म्हणजे हो. तुझी आई, तुझी वडील, हम्म. बाकीचे सगळे घरातले. बरोबर. सर ती सपोर्ट सिस्टीम अशी होती की म्हणजे मला कुठल्याच गोष्टीची अशी कमी नव्हती. म्हणजे असं मला अडथळा नव्हता कुठला. म्हणजे असं समजा आपण घरची बघितली तर समजा कधी-कधी हेल्थ सिच्युएशन असते किंवा कधी-कधी फायनान्शियल कंडिशन हे असते. हम्म. माझ्यावर तसं काही नव्हतं. म्हणजे सगळे हेल्दी होते घरातले आणि मला तेवढा सपोर्ट करू शकले असते. जेवढे बेअर मिनिमम मला लागत होतं, तेवढे मला सपोर्ट ते करू शकले असते. म्हणून तेवढीच ही सपोर्ट सिस्टम होती आणि सपोर्ट सिस्टमच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं, की त्याच्यापेक्षा जास्त आपण इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा म्हणतो. मला माहिती बाहेरपासून ते घरच्यांसोबत जास्त मला प्रेरणा मिळाली. कारण की लहानपणी तशी स्थिती नव्हती. माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी आम्ही म्हणजे इथं जसं की तुम्ही म्हणलं माझं गाव रुळे होतं. मग आम्ही इथं वडगाव सिंहगड बुद्रुकमध्ये आलो. मग ते आमच्या शिक्षणासाठी आलो. तिथं आल्यानंतर असंच म्हणजे माझी आई शिवणकाम करायची आणि वडील म्हणजे इकडचे-तिकडचे कामं करून असं म्हणजे आमचं म्हणजे परिस्थिती नसताना पण असं मी माझं शिक्षण डी-एस-के स्कूलमध्ये झालंय. मग ते परिस्थिती नसताना पण एवढ्या चांगल्या शाळेतनं शिक्षण मला भेटलं, तेवढं मला भाग्य मिळालं. मग ते लहानपणापासून बघून की एवढं आपल्या शिक्षणावरती एवढं फोकस करताय, तर मग आपल्याला पण काहीतरी ते कुठल्या स्वरूपात आपल्याला परत द्यायला पाहिजे. मग तेवढीच एक प्रेरणा होती. मग आजूबाजूला बघून, आपल्या घरच्यांचे कष्ट बघून, मग तेवढंच मला असं डोक्यात आलं की कष्टाशिवाय काही दुसरा पर्याय नाही आणि आपल्याला कष्ट जे काही पाहिजे असेल ते कष्टानेच मिळतं. दुसरं काय त्याला शॉर्टकट नाही, दुसरं काही हे नाही. सपोर्ट सिस्टमपेक्षा जास्त प्रेरणादायक खूप माझे आजूबाजूला जर बघितलं तर स्थिती, ती प्रेरणादायक होती. त्यामुळेच ही कष्ट मेन आहे आयुष्यात. कुठली गोष्ट पाहिजे तर कष्ट करायला लागते. एवढं माझ्या डोक्यात होतं. म्हणजे पहिला हा विचार सुचला पाहिजे. बरोबर. तो विचार आला पाहिजे. म्हणजे आपलं कुटुंब काय, आपली परिस्थिती काय, बरोबर. त्याच्यातून आपण जन्माला आलोय तर आपला उद्देश काय आहे, बरोबर. कशासाठी आलोय आपण, बरोबर. तो शोध घेतला हां, पाहिजे बरोबर स्वतःचा. तेच. पण युपीएससीच करावे असं का वाटलं? म्हणजे बरोबर. इतर काही ठरवलंच नव्हतं का? इतर काही ठरवलं नव्हतं. मग असं मला वाटतं, की थोडा मी जर कुठल्या बाबतीत मी थोडे कष्ट घेतले, तरी ही गोष्ट मी करणार. म्हणून ते असं नव्हतं, की यू-पी-एस-सी असं लादलं गेलं माझ्यावरती किंवा काही दुसरं काही करायला नव्हतं म्हणून हे केलं. लहानपणापासून मला थोडं असं म्हणजे बाहेरच्या गोष्टी जर आपण प्रॉब्लेम बघतो आपल्या समाजातले, थोडा अशी एक जाणीव होती किंवा एक वाटायचं, की काहीतरी करायला पाहिजे. मग असं ते नॉर्मलाइज जे म्हणतो आपण, की आपण नॉर्मलाइज करून, की बाबा सगळं असंच असतं. मी मला थोडं तसं नाही वाटत, की सगळं असंच असतं म्हणून ते तसं असंच राहून दिलं पाहिजे. म्हणजे थोडंसं काहीतरी त्यात बदल आणणं. लहानपणी वाटायचं, की आपले एवढेसे प्रॉब्लेम आहे, कचरा किंवा जे बघतो आपले सामाजिक प्रॉब्लेम आहेत. काहीतरी आपल्याला त्या बाबतीत करायला पाहिजे. मग तसं एक जाणीव होती आणि हे सिव्हिल सर्व्हिस असं एक करियर जिथं जे आपण करू शकतो, ते आपल्याला करण्याचा एक चान्स मिळतो. मग त्यामुळंच हे एक जास्त आणि मला लहानपणापासून दुसऱ्या लोकांना मदत करायला आवडतं. म्हणजे थोडं बरं वाटतं दुसऱ्या लोकांना मदत करून. मग त्यात हे असं करियर जिथं आपण मॅक्सिमम लोकांना आपला इम्पॅक्ट असू शकतो. म्हणून ठरवलं, की सगळ्या गोष्टी माझ्या ज्या आवडी होत्या आणि माझ्या स्ट्रेंथ्स होत्या, मग ते या करियरमध्ये लाईन होत होते आणि मग माझ्यासाठी एक चांगलं करियर वाटलं. म्हणून मी सुरू केला अभ्यास. UPSC. पण आता बऱ्याचदा अभ्यास करताना मुलं ए प्लॅन समजा युपीएससी, हां, तर बी प्लॅन अजून काहीतरी असतो, सी प्लॅन अजून काहीतरी असतो. हां. तसं काय होतं का? बिलकुलच नव्हतं, फक्त एकच? असं नाही की बिलकुलच नव्हतं. मग असा विचार करायला बॅक ऑफ द माइंड की समजा आपलं नाही झालं 2-3 अटेम्प्टमध्ये तर असं माझं एक सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणून असतं. मग त्या बाबतीत काहीतरी करायचं माझा विचार चाललेला असं काही फिक्स नव्हतं. पण की जर काही नाही झालं तर आपण तिकडे ते वळूयात. करूया. असं सोशल एंटरप्रेन्योरशिपकडे आपण वळूयात असं माझं डोक्यात होतं. बरोबर. हे आता अनेक लोक युपीएससीची तयारी करतात. बरोबर. लाखो मुलं आहेत म्हणजे देशभरात. हं. तर कुठेतरी टेम्परामेंटचा एक विषय आहे. बरोबर. तर काय म्हणजे त्यांना सल्ला देशील, की काय केलं पाहिजे टेम्परामेंट टिकवण्यासाठी? तिथंच खरं तर खरी कसोटी लागते. खरंच मला वाटतं यूपीएससीसाठी एक बेसिक मॅच्युरिटी लागते. मग प्रत्येक गोष्ट इमोशन तुम्ही जसं म्हणले डिस्ट्रॅक्शन आलं तर काय करायला पाहिजे. परत आता सगळी एवढी कॉम्पिटिशन असते. मग ते डोक्यात सारखं येत राहतं, की एवढी सगळेजण अभ्यास करतात. मग ते आपलं होणार का नाही? मग ते ह्या गोष्टी परत इमोशनल ते सोशल प्रेशर असतं. आज जर मी झालोय म्हणून ठीक आहे. नाही झालो असतो तर बाहेरनं प्रेशर आलं असतं. नातेवाईक की बाबा काय झालं नाही, कसं काय नाही झालं. मग त्या स्वतःच्या प्रेशरपेक्षा सोशल प्रेशर जास्त असतो, की नाही का यूपीएससी करू मग काय झालं त्याचं. सोशल प्रेशर ते सगळं हँडल करायला थोडी मॅच्युरिटी लागते, थोडं टेम्परामेंट लागतं, थोडं मग ते इमोशन्सला हँडल करायला लागतं थोडं. मग ते स्वतःचं अवेअरनेस लागतं, बाहेरच्याचं अवेअरनेस लागतं. मग माझं कसं माझ्या बाबतीत मी वाचन खूप करायचो. मग यूपीएससी अभ्यास करत असताना काही ना काहीतरी मी अवांतर वाचन करायचो. मग त्यांनी थोडं मॅच्युरिटी येते, थोडं एक
सॅटिस्फाईंग फिलिंग येते आणि थोडी थोडे लवकरच आली असं थोडं म्हणायला. काम आणि असं माइंडफुलनेस येतो असं ते असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आता बऱ्याचदा आपण हा खूप सुरुवातीच्या काळातला प्रश्न आहे खरं तर. तुझा अजून आता तो ट्रेनिंगला जाणार आहे. मग सर्व्हिस खरं तर तुझी सुरू हा होईल. पण बऱ्याचदा आपण ह्या सगळ्या मुलांची भाषणं ऐकतो. हम्म. मी पण खूप हा मुलांची भाषणं ऐकलेली आहेत. हम्म. जे IAS किंवा IPS हा सिलेक्ट झाले. हा आणि फार म्हणजे भाषणं खूप ऐकू वाटतात. ते देशप्रेम, हम्म. सामाजिकता वगैरे हे हम्म. इतकं ओतप्रोत भरलेलं असतं. ते छान वाटतं हे सगळं ऐकताना. हा बरोबर. पण आता मी पत्रकारिता ते हम्म. साधारण 20 वर्ष आहे. पण मला हे बदल फारसे दिसत नाही. म्हणजे माझी बरोबर. ही हा कदाचित एक तक्रार म्हण किंवा हम्म. माझं एक मत आहे. बरोबर. हे काय होतं म्हणजे असं आता तू ह्याच्यामध्ये निघालायस. बरोबर. पण निघाला असताना एक कुठंतरी डोक्यामध्ये एक सेट आपला एक बरोबर. माइंड करत असतो हम्म. आपण की आपल्याला नेमकं काय करायचं. हम्म. आता तू बोललास की तुला ती इच्छा आहे हम्म. की हे समाजातले प्रश्न आहेत, बरोबर. समस्या आहेत, छोट्या आहेत. बरोबर. फार माणसाच्या छोट्या हम्म. अडचणी असतात आणि तिथं तो अडकलेला असतो. बरोबर. तर सामान्याचा आवाज कुणीच नसतो. हम्म. पण अधिकाऱ्याकडे ती ताकद असते बरोबर. की त्याचं जीवन सुसह्य तो करू शकतो. हम्म. अगदी सहजगत. हम्म. तू काय ठरवलंय? कशा पद्धतीनं तुला पुढे जायचं? कशा पद्धतीने एकतर म्हणजे माझं ठरलं की असं ते क्लोज असतो ना एक मग की एकदम मी असं अधिकारी म्हणून नाही किंवा असं ती ऑथॉरिटी असते ना ती मला नकोय. मग असं म्हणतो की थोडा माल काय म्हणतात ते मालकीत्व असतं ते नाही का मालकत्व असं मालकी की हक्क. मालकी हक्क की आपण लोकांवरती तो असं अधिकार जर आपण बघतो कुठल्याही तुम्ही सरकारी हम्म. ऑफिसमध्ये गेला तर तो मालकी थोडं ते असतं की मी तुमचा सेवक नाहीये मी तुमचा मालक आहे असं. तिथं लोक पण त्यासमोर जाताना थोडं असं नाही का सर असं करतात. मग ते मला अजिबात नाही बनायचंय. मी असं लोकातला माणूस जेवढं मी स्वतःला ग्राउंडेड करतो किंवा जेवढं लोकांना कनेक्ट करू शकतात मला असा अधिकार म्हणून असं ते अथॉरिटी नकोय मला. लोकांमध्ये काम करून तसं माझं एक थोडं ऍटिट्यूड मला असं की करायचं हे म्हणजे लोकांनी कुठल्याही थरातल्या लोकांनी कुणी थेट ऍक्सेस थेट ऍक्सेस पाहिजे. असं ते असं अथॉरिटी असते ते नकोय मला अजिबात. मग त्यासाठी मी ही परीक्षा दिलीच नाही. ते स्टेटस म्हणतो किंवा एक रुतबा येतो त्यासाठी मी नाही मला ते आवडतच नाही थोडक्यात. त्यासाठी मी आपलं सामान्य एक हसत खेळणारा असं खेळकर व्यक्तिमत्व आहे माझं. मग तसंच मला लोकांशी पण डायरेक्ट ऍक्सेस करून जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते मी खूप लवकर आणि किती त्यांना ऐकून घेऊन लोकांना ऐकून घेणं हे खूपच मेन आहे. कारण की लोकांचं तसं मला आवाजच नाहीये. कोणत्याला ऐकून घेणारच नाही. मग जेवढं मी लोकांना ऐकून घेऊ शकतो त्याचा मी प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला आता कदाचित महाराष्ट्र कॅडरच मिळू शकेल तुझा हा रँक बघता. मोस्टली म्हणजे हा, महाराष्ट्र किंवा कर्नाटक कॅडर मिळू हा. शकतं असं. पण बऱ्यापैकी असं वाटतं की खूपच 26वा रँक म्हणजे हा. फार लांब नाही हा, 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 हा. मिळू शकेल तो. हे खूप आनंदाचा क्षण आहे हो बरोबर. शिवांश. 22व्या वर्षी तू हे यश मिळवलं. हम्म. ज्यावेळेस मला तुझ्याविषयी बातमी बी वाचली हम्म. अरे म्हटलं हा UPSCतला सचिन तेंडुलकर आहे. हा म्हणजे अर्ली स्टेज. ते बघ ना आता तुझं 22व्या वर्षी तू आता IAS होतोय. तुझं लग्नही लवकरच होणार आहे. आता स्थळ येतील तुला. काय काय विचार असतो म्हणजे IAS म्हणलं की मला खरं हा प्रश्न विचारायचा आहे. बरोबर. मी आता काही ठरवून काय हा. लोकांच्या मुलाखती घेतोय आणि हे खूप हिडन गोष्ट आहे. बरोबर. काय आता मला तुझं प्रामाणिकपणे मत देशील तुम्हाला याविषयी. कारण ज्या सामाजिकतेविषयी तुम्ही बोलताना त्याची सुरुवात तुमच्या लग्नापासून होते. बरोबर. काय IAS IPS झाला की प्रचंड मोठं एक स्थळ असतं. मंत्री खासदार असायला हरकत नाही. त्या विरोधात मी नाही बरं का असायला हरकत नाही. परंतु खूप सारा म्हणजे आपण हुंड्याला विरोध म्हणतो. हुंडाबळी हुंडा प्रथा ही बंद करायला पाहिजे. पण दुर्दैवानं IAS IPS किंवा हे जे सगळे अधिकारी होतात यांच्यामध्ये हुंडा घेण्याची पद्धत प्रचंड आहे. बरोबर. काय आणि आता काय ते दाखवून कुणी घेत नाही त्याची कुठे घोषणा होत नाही पण ते दिसतं. काय तुझी काय अपेक्षा आहे? तू काय एखादं उदाहरण सेट करण्याच्या विचारात आहे का काय म्हणजे तुझं पर्सनल ओपिनियन काय? माझं पर्सनल कारण की ती खूप लांबची गोष्ट आत्ता तर एक आठवड्याचा रिझल्ट आला नाही म्हणजे असं रे की आता बरीचशी लोक तुला नसतील पण तुझ्या आई वडिलांना तुमच्या नातेवाईकांना हे सगळ्यांना आता सगळे संपर्क सुरू झाले असतील. काय मलाही काय लोकांचे फोन आले. काय
पर्सनली तुझं नाव घेऊन एकाने विचारलं हा तर म्हणलं अहो तो 22 वर्षाचा आहे असं मला समजलं. नाही नाही मग आता काय मग मुलगी 24ची आहे 25ची आहे. हा असं असं होतं म्हणजे हा, आता मी तर काय थेट ओळखीत नाही माहितीच त्याच्या. आहे पण असं होतं. पण एक मी जनरल कल्पना हा, कारण मग. हुंडा पद्धत ही जर आपल्याला संपवायची असेल बरोबर. तर मला वाटतं हे पाऊल आपण टाकायला हवं असं माझं पर्सनल बरोबर मत बरोबर. आहे. पण तुझं याच्याबद्दलचं मत काय? नाही, जे तुमचं मत आहे तेच माझं पण मत आहे. मग जसं की म्हणलं की तुम्ही खूपच माहित ते एक न असणार किंवा न आवडणारा प्रकार तो आहे, म्हणजे आपला इनएव्हिटेबल भाग बघा म्हणतो म्हणजे आपला. तू सांगताना विचार करून नाही, बोल, नाही, कारण लग्न होणार आहे हो, हो, हो. परत आम्ही तुझ्या लग्नाला येणार आहे. नाही, नाही. म्हणजे तिथं असं दिसायला नको यार शिवांशने एकदम भरपूर हुंडा बिंडा घेतला. नाही, तुम्ही पत्रकार आहे म्हणलं, तुम्ही नंतर ते बघणारच आहे, नाही का? नाही गमतीचा भाग हा, सोडा. नाही म्हणजे पण मला तेच की मला असं पैशाचं म्हणा किंवा स्टेटसचं म्हणा, मला काय अशी खास आवड त्याची नाहीये जे आपण म्हणतो. मग ते आता जसं मला स्थळ बघताना मी पहिलं जर मुलगीच छान असेल, मग जर विचारात एवढी मॅच्युरिटी असेल, तरच मग कोणी काही असू दे, असं मला सेट पॅरामीटर नाहीये की नाही का बाबा श्रीमंत घरातलीच किंवा काय. पहिलं क्रायटेरिया माझं की म्हणजे माझे विचार तेवढे मॅच्युअर असायला हवं. पण नंतर काही असू दे, कुठल्याही सोशल कॅटेगरी, जाती, धर्म, जे वेल्थ किंवा जे नाही का आर्थिक परिस्थिती, मला त्याचा काहीच अजिबात काडी मात्र फरक पडत नाही. जर माझी मुलगी चांगले विचार असेल तर मी पुढे जाईल असं. वा शिवांश या निमित्तानं फार तुझे चांगले विचार पण ऐकायला मिळाले आणि महाराष्ट्र सगळा बघेल हा आता व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर. 22व्या वर्षी हे यश मिळणं काय हे सोपी गोष्ट नाही आहे. याच्या पाठीमाग आणि हे तेवढी अवघड पण नाही, हे पण तुम्ही समजून घ्या. म्हणजे सोपी नाही म्हणजे खूप अशक्य आहे, खूप अवघड आहे असंही नाहीये, नाही का शिवांश? आता मी म्हणजे केलं, तू मी केलं म्हणलं कोणी पण कोणी करू. फक्त मुद्दा काय 4-5 गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. तुमचं डेडिकेशन असलं पाहिजे, तुमचं सातत्य असलं पाहिजे, तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे, ते आतून असली पाहिजे, आतून इच्छाशक्ती पाहिजे आणि स्ट्रॅटेजी तुम्ही बनवली पाहिजे. त्यांनी केलंय म्हणून मला होईल, मग त्यांनी हे केलं म्हणून मला ते होईल असं ते लागू होत नाही. हा अनुभव शिवांचा सुद्धा आहे. म्हणजे त्यांनी वेगळं म्हणजे याच गोष्टी ज्या आपल्याला समजून घ्यायच्या. जिद्द चिकाटी हे सगळं पाहिजेच आहे. कुठं मिळत नाही, ते आतून पाहिजे. स्वतः डेव्हलप करावं लागतंय आणि तेच आपल्याला समजून घ्यायचं होतं. शिवांशने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे त्याचे विचार आपल्या बरोबर शेअर केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्याचं कौतुक आहे की त्यांनी लग्नाविषयीच्या अतिशय स्पष्ट कल्पना, मी जाणीवपूर्वक या मुलं जी सिलेक्ट झाले ज्यांना मी आता भेटेन त्यांना हमखास हा प्रश्न विचारणार आहे की बाबा तुमचं काय आहे, कारण आम्ही सगळ्या बातम्या वेगळ्याच ऐकतो. हुंडा पद्धत ही सगळी बंद झाली पाहिजे, बोलायला फार छान आहे, करणार कोण? पाऊल टाकलं पाहिजे ना, ते कोण टाकायचं? तर शिवांश त्यासाठी पाऊल टाकतो. मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आनंद असेल आणि सगळ्या मुलींच्या बापांना पण आनंद झाला असेल, म्हणजे ही पण महत्वाची गोष्ट आहे. शिवांश मनापासून तुझं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुझ्या हातून या समाजाची, देशाची अतिशय चांगली सेवा घडो. भारत महासत्ता होणार आहे असं म्हणतात, पण त्या महासत्ता होण्यासाठी तुझ्यासारखे निरपेक्ष अधिकारी असणं फार गरजेचं आहे. तरच शेवटच्या घटकाला न्याय मिळेल, त्याला योजनांचा लाभ मिळेल, त्याचं दुःख हलकं होईल, त्याचं जीवन सुसह्य होईल आणि त्याच्यासाठीच तुमची जीवन यात्रा जी ती कारणी लागू, या शुभेच्छा. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही फॉर द पीपल न्यूजचे हे जे व्हिडिओ आहेत हे तुम्ही पहा. फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.